नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुलक्षणा ओजसला भूमीच्या विरोधात भडकवत असते. ती म्हणत असते की ओजस, अरे तू त्या भूमीचं का ऐकतोस? हे बघ, त्या भूमीजवळ अजिबात बोलू नकोस. तुला माहिती आहे, जर तू त्या भूमीजवळ व्यवस्थित बोललास तर तुझ्या आईला पल्लवीला किती वाईट वाटेल. ती देवाघरी गेली आहे ना, देवाघरी रडत बसेल ती. त्याच्यामुळे त्या भूमीने तुझे लाड केले, तुला खायला दिलं, तर तू अजिबात खायचं नाही, तिच्याशी नीट बोलायचं नाही, कळलं तुला? नाहीतर तुझ्या आईला वाईट वाटेल ना. तेव्हा ओजस म्हणत असतो, पण आजी, मला माझ्या आईची खूप आठवण येते. तेव्हा आजी म्हणते, हो ना, मग त्यासाठी मी आहे ना. तुला त्या भूमीकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा आता ओजसला भूमीविरोधात भडकवत असताना त्या ठिकाणी संकर्षण आलेला असतो आणि तो आल्या आल्या नंदूकडे चहा मागतो. तेव्हा संकर्षणचा आवाज ऐकल्यानंतर सुलक्षणा लगेचच घाबरते आणि बाजूला जाऊन उभी राहते. म्हणजे जणू काही सगळं काही करून सवरून नामानिराळीच. इथे ती ओजसला भडकवतच नाही आहे असं ती आता रिॲक्ट करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संकर्षण आल्यानंतर तो आपल्या मुलाची ओजसची प्रेमाने विचारपूस करत असतो. तर संकर्षण म्हणत असतो, ओजस बाळा, कसं वाटते तुला आता? बरं वाटतंय ना? आणि भूमीने आणलेली खेळणी तुला आवडली का? तेव्हा इथे ओजस लगेचच चिडतो आणि म्हणत असतो की तुम्ही गप्प बसा आणि तिचं नावसुद्धा काढू नका. आधी मला माझी आई आणून द्या. कुठे आहे माझी आई? मला माझी पल्लवी आई हवी आहे. तुम्ही माझ्या आईला घेऊन या बरं. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, हे बघ ओजस बाळा, असं नाही बोलायचं, तुला माहिती आहे ना सगळं. तेव्हा ओजस म्हणतो, मला माझी आई हवी आहे. तुम्ही मारलत ना माझ्या आईला, तुमच्यामुळे माझी आई देवाघरी गेली. तुम्ही इतके मोठे डॉक्टर आहात ना, मग तुम्ही माझ्या आईला का वाचवलं नाही? का तुम्ही माझ्या आईला मारलं? तुमच्यामुळे माझी आई देवाघरी गेली, ती मला सोडून गेली. तेव्हा संकर्षण म्हणतो, ओजस बाळा, असं खरंच काही नाही आहे. अरे तुझी आई गेली, तो निव्वळ एक अपघात होता. मी तुझ्या आईला मारलेलं नाही आहे. मी असं का करेन? तेव्हा ओजस म्हणतो, मला ते काही माहिती नाही, मला माझी आई हवी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीसुद्धा आता घरी आलेली असते. भूमी घरी येते आणि आता शांतपणे बसते. आकाश जे काही बोललेलं असतो ते सगळं भूमीला आठवत असतं. भूमी म्हणत असते की क्षितिजाची कस्टडी आणि आकाश मागतोय. तेव्हा तिला आठवत असतं. आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, मी तुला आता एक अल्टिमेटम देतोय. तू मला खरं कारण तरी सांग की तू मला सोडून का गेलीस? नाहीतर आता तू स्वतः क्षितिजाची कस्टडी मला द्यायची. तू स्वतः क्षितिजाला माझ्याकडे आणून द्यायचं. हे तरी तुला माझं ऐकावं लागेल. आता तू विचार कर, तुला काय करायचं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता खूपच विचारात बसलेली असते, टेन्शनमध्ये असते. तेव्हा संकर्षण येतो आणि म्हणत असतो की भूमी, अगं तिकडे ओजस बघ ना. तेव्हा इथे भूमीचं संकर्षणकडे लक्ष नसतं. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी काय झालं आहे? अगं मी तुझ्याशी बोलतोय, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा भूमी म्हणत असते, सॉरी, काय झालं, मी जरा माझ्याच विचारात होते. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, नाही काही नाही, ते सोड, तू आधी मला सांग, तू आकाशला भेटायला गेली होतीस ना, काय बोलला आकाश? तेव्हा इथे आता भूमी आकाश जे काही बोललेला असतो ते संकर्षणला सांगते. आकाश भूमीला म्हणतो की हे बघ भूमी, तू मला सांग की तू मला सोडून संकर्षणकडे का गेलीस? नाहीतर मग क्षितिजाची कस्टडी मला हवी, आणि जर तू क्षितिजाला माझ्याकडे नाही दिलंस ना, तर मी कोर्टात जाईन आणि कायदेशीररित्या क्षितिजाला माझ्याकडे घेईन, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की इथे आकाशने सुद्धा आता विचित्र अट ठेवले. त्याला क्षितिजाची कस्टडी हवे, नाहीतर तो कोर्टामध्ये जाईल असं म्हणा. पण आकाश, असं ती म्हणते आणि लगेचच गप्प बसते. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, काय झालं आकाश, काय म्हणाला सांग ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही जाऊ दे, तसंही तुम्हाला मी आकाशबद्दल बोललेलं आवडत नाही ना, मग माझं मी बघून घेईन, तुम्हाला उगाच त्रास नको. तेव्हा संकर्षण म्हणतो, नाही ठीक आहे, सांग ना, काय बोलला तुला आकाश, मलाही ऐकायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, संकर्षण, हे बघा प्लीज, तुम्ही मला समजून घ्या. आकाशलासुद्धा क्षितिजाची गरज आहे. ती त्याची मुलगी आहे ना, आणि क्षितिजा किती लहान आहे तुम्हाला माहिती आहे. तिलासुद्धा तिच्या बाबाची गरज असते. ती कधी कधी खूप रडते, आणि जेव्हा ती खूप रडत असते ना, तेव्हा आकाश तिला असतो सांभाळायला. तर इथे क्षितिजाला आकाशचीसुद्धा तेवढीच गरज आहे. तर इथे आकाशला असं वाटतंय की त्याने जर इथे क्षितिजाची कस्टडी मागितली आणि तो क्षितिजाला घेऊन गेला,
त्याची मुलगी त्याच्याबरोबर गेली तर त्याला असं वाटतंय की त्याची बायकोसुद्धा तिच्या मागे मागे त्याच्याकडे जाईल, म्हणून ही आकाशने अट ठेवली आहे. बाकी आकाशला अशी अट ठेवायची काही गरज नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, पण मी क्षितिजाकडे बघते तर मला तिच्याकडे बघून कळतं की तिला तिच्या बाबाची किती आठवण येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षण म्हणत असतो की बरोबर बोलतेस तू. नाही, तुझं बरोबर आहे, क्षितिजाला तिच्या बाबाची गरज आहे. तेव्हा भूमी म्हणते, तुम्हीसुद्धा बघता ना, कधी कधी ती खूप जास्त रडते. तेव्हा संकर्षण म्हणतो, पण क्षितिजाला तिचा बाबा अधूनमधून येऊन भेटू शकतो, तो तिचे लाड करू शकतो. पण माझ्या ओजसचं काय? माझ्या ओजसला त्याची आई कधीच भेटणार नाही आहे. तुला माहिती आहे भूमी, ओजस आतासुद्धा पॅनिक झाला आहे. तो म्हणतोय की मला माझी आई हवी आहे, मला काहीही करा आणि माझी आई मला द्या. आणि ती गेल्याचं ब्लेम तो मला करतोय. तो म्हणतोय की मी माझ्या पल्लूला मारलं. तो म्हणतोय की तुम्ही माझ्या आईला मारलंत. मी असं का करेन भूमी? तुलाही चांगलंच माहिती आहे त्याला त्याची आई हवी आहे आणि मी कुठून त्याची आई त्याला आणून देऊ? तेव्हा प्लीज तू आता ओजसकडे जा आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न कर. त्याला तू समजाव, कारण तूच अशी व्यक्ती आहेस या घरामध्ये जी ओजसला शांत करू शकते, जी त्याला समजावू शकते. आणि प्लीज तू त्याला सांग की मी त्याच्या आईला मारलेलं नाही आहे, तो माझा खूप तिरस्कार करतोय. तू त्याला समजवशील ना प्लीज भूमी? तेव्हा भूमी लगेचच ओजसला समजवण्यासाठी त्याच्या रूमकडे यायला निघते. त्याच्या आधी प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा बसलेली असते आणि ती म्हणत असते की ओजस बाळा, अरे नको रडूस रे. तेव्हा ओजस म्हणत असतो, आजी मला माझ्या आईची खूप आठवण येते गं, मग मी काय करू? मला रडायला येतं, मला माझी आई हवी आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, बाळा अरे तुझी आई देवाघरी गेली आहे, तुला माहिती आहे ना? तो म्हणतो, मग देवाघरी गेले तर तू तिला घेऊन ये ना, मला माझी आई हवी आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, नाही बाळा, असं नाही करता येत, तू नको बरं रडूस. तू रडलास ना की मला खरंच खूप वाईट वाटतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे भूमी येते. भूमी येते आणि म्हणते, ओजस बाळा का रडतोयस तू? ओजस बाळा, रडायचं असतं का? तेव्हा इथे ओजस भूमीवरती रागवत नाही की चिडत नाही. तेव्हा भूमी येते आणि ओजसचे डोळे पुसते आणि म्हणते, काय झालं, का रडतोय ओजस? तेव्हा ओजस म्हणतो, मला माझ्या आईची आठवण येते, मला माझी आई हवी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, अरे तुझी आई तर तुझ्या जवळच आहे. तेव्हा ओजस म्हणतो, कुठे आहे माझी आई? तेव्हा भूमी म्हणते, हे काय, तुझी आई तुझ्या आजूबाजूलाच आहे. तेव्हा तो म्हणतो, मग मला दिसत का नाही आहे? तेव्हा भूमी म्हणते, अशी नाही दिसणार तुला, त्यासाठी तुला आहे ना डोळे बंद करावे लागणार आहेत, त्यानंतरच तुला तुझी आई दिसणार आहे, कळतंय का तुला? तेव्हा तिथे संकर्षणसुद्धा आलेला असतो. तो सुद्धा बघत असतो की भूमी कशा पद्धतीने ओजसला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणते की ओजस डोळे बंद कर बाळा, मग बघ तुला तुझी आई दिसेल. आणि ती म्हणते की बघा, तुझी आई आता तुझ्या डोक्यावरून हात फिरवते, त्याचबरोबर तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरवते. आणि ते भूमी ओजसच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि ओजसने डोळे बंद केलेले असतात तेव्हा त्याला त्याची आई दिसत असते. जणू काही त्याची आई पल्लवी त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवते असं आता ओजसला वाटत असतं. तेव्हा इथे ओजस पटकन आपल्या पल्लवी आईला इथे मिठी मारतो. डोळे त्याचे बंद असतात. त्याला असं वाटत असतं की तो स्पर्श त्याच्या आईच्या मायेचा स्पर्श आहे, पण ती तर भूमी असते. तेव्हा इथे ओजसने आता भूमीला सुद्धा मिठी मारलेली असते. तेव्हा भूमीसुद्धा अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणे इथे ओजसला आपल्या जवळ घेते आणि ती म्हणत असते की ओजस बाळा, हे बघ, आता तुझी आई तुझ्या जवळ आहे की नाही? आता तुझी आई तुझ्याजवळ काय बोलते ते ऐक. बघ तुझ्या आईला तुला काय बोलायचं आहे. तेव्हा पल्लवी इथे आता ओजसला दिसत असते. तेव्हा ओजस डोळे उघडून इथे पल्लवीकडे हसतच बघतो. तेव्हा पल्लवी म्हणत असते, ओजस बाळा, तू तर गुड बॉय आहेस ना, मग तू बाबांवरती इतका का रागवतोस, इतका का चिडतोस? हे बघ ओजस बाळा, अरे तुझ्या बाबांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं, त्यांना माझी खूप काळजी होती. आमचा जेव्हा अपघात झाला ना, तेव्हा तुझ्या बाबांनी मला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी नाही वाचले बाळा, कारण त्या अपघातामध्ये माझा जीव गेला. तुझ्या बाबांनी मला मारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तू बाबांवरती रागू नकोस, बाबांवरती चिडू नकोस. आईने बाबांना माफ केलं आहे ना, मग तूसुद्धा तुझ्या बाबांना माफ कर ना. या सगळ्यामध्ये तुझ्या बाबांची काहीही चूक नाही आहे, असं इकडे पल्लवी ओजसला सांगत असते. तेव्हा इथे भूमीसुद्धा ओजसला म्हणते की ओजस बाळा, मग बाबांना माफ करशील ना?
या सगळ्यात बाबांची काहीही चूक नाही आहे. तू बाबांना माफ करशील असं ती विचारत असते. तेव्हा ओजस डोळे उघडून आता भूमीकडे बघतो. तेव्हा भूमी म्हणते, करशील ना बाबांना माफ? तेव्हा तो आता संकर्षणकडे बघतच राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते, आकाश, भूमी इथे आली होती ना, मग काय म्हणालस तू? तेव्हा आकाश म्हणतो, मी भूमीला सांगितले मला क्षितिजाची कस्टडी हवी आहे म्हणून. मला माझी मुलगी माझ्याकडे हवी आहे असं मी भूमीला सांगितलेलं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पण आकाश, अरे जर तुला कायदेशीररित्या क्षितिजाची कस्टडी हवी असेल तर तुला डिवोर्स पेपरवरती सही करावी लागेल. तू डिवोर्स पेपर साईन कर ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण आपल्या मुलाकडे आशेने बघत असतो. तेव्हा सुलक्षणा आपल्या मनामध्ये म्हणत असते की हा ओजस आधीच या भूमीमुळे खूपच जास्त मावळला आहे. म्हणजे ही भूमी जसं म्हणते तसं ओजस करतोय. पण आता जर याने त्याच्या वडिलांना माफ केलं ना, तर मग माझ्यासाठी सगळं काही कठीण होऊन बसेल. तेव्हा इथे काही झालं तरीसुद्धा ओजसने याच्या वडिलांना माफ करता कामा नये. तेव्हा इथे ओजस संकर्षणकडे बघतो आणि सरळ तिथून उठून निघून जातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, संकर्षणला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर इथे भूमी बसते त्याच्या शेजारी आणि म्हणत असते की हे बघा, वाईट वाटून घेऊ नका. एक ना एक दिवस ओजस तुम्हाला नक्की माफ करेल. तो लहान मुलगा आहे, त्याला त्याचा वेळ द्या. तुम्हाला काय हवं होतं? ओजसने शांत होणं महत्त्वाचं होतं ना. बघा तुम्ही, ओजस आता शांत झाला आहे. तो तुमच्याजवळ बोलत नाही आहे, पण तुम्ही पेशन्स ठेवा, तो तुमच्याजवळ नक्की बोलेल. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, पण ओजस मला माफ करेल ना? मला माझा मुलगा परत हवा आहे भूमी, बस. तो मला माफ करेल की नाही खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, काळजी करू नका, तुम्ही थोडे पेशन्स ठेवा. लहान आहे ओजस, आपल्याला त्याच्या कळानं घ्यायला हवं. आता मी त्याच्याशी प्रेमाने इतकं समजूतदारपणाने बोलले कारण तेच गरजेचं आहे. ओजसवरती रागावून चिडून काही होणार नाही आहे. त्याच्याजवळ आपल्याला प्रेमानेच बोलावं लागणार आहे. आता त्याने माझं का ऐकून घेतलं माहिती आहे? कारण त्याला त्याच्या आईच्या मायेची, स्पर्शाची जाणीव करून द्यावी लागणार आहे. त्याला जेव्हा त्याच्या आईचा स्पर्श जाणवेल ना, तेव्हाच तो शांत होईल. म्हणून आपल्यालासुद्धा आता या सगळ्याची सवय करून घेतली पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमचा ओजस नक्की मिळवून देईन. तुमचा मुलगा तुम्हाला इथे बाबा म्हणून हाक मारेल आणि तो तुम्हाला माफसुद्धा करेल. तो स्वीकारेल तुम्हाला. फक्त त्याला थोडासा वेळ द्या आणि पेशन्स ठेवा. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, भूमी, अगदी बरोबर बोलतेस तू. नाही, मला पेशन्स ठेवायलाच हवेत. त्याला वेळ द्यायलाच हवा. त्याच्या मनामध्ये जो काही माझ्याबद्दल गैरसमज आहे तो दूर व्हायलाच हवा आणि मी त्यासाठी तयार आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, पण भूमी, खरंच सांगू का, माझ्याही आधी आहे ना ओजस तुला आधी स्वीकारेल आणि मग कदाचित तुझ्यानंतर तो मला स्वीकारेल असं मला वाटतं आहे. कारण इथे भूमीच्या मायेमुळे ओजस शांत व्हायला लागलं आहे हे संकर्षणला कळतं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते, आकाश, अरे तू कुठल्या कायद्याच्या अंतर्गत इथे क्षितिजाची कस्टडी मिळवणार आहेस? हे बघ, कायदा काय म्हणतो, जर तुला इथे मुलीची किंवा मुलाची कस्टडी हवी असेल तर तुला आधी डिवोर्स घ्यावा लागेल. कायदेशीररित्या तुम्हाला दोघांना वेगळं व्हावं लागेल आणि मग तुम्ही इथे मुलीसाठी कस्टडी मागाल ना, तेव्हा इथे तू जाऊ शकतोस कोर्टामध्ये. पण आता तर तसे तुम्ही कायद्याने वेगळेच झाला नाहीत. म्हणून मी तुला म्हणते की डिवोर्स पेपरवरती सही कर, भूमीला डिवोर्स दे आणि मग तू इथे आता क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम कर. कळते का तुला? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मी असं करणार नाही, कारण मी भूमीला डिवोर्सच देणार नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, म्हणजे काय काय चाललं आहे आकाश तुझ्या मनात? अरे तुला इथे भूमीला डिवोर्स द्यायचा नाही आहे आणि तुला क्षितिजाची कस्टडी हवी आहे. तुला देणार आहे का कोर्ट कस्टडी? आणि तुला पण चांगलंच माहिती आहे की जेव्हा इथे मुलांच्या कस्टडीचा विषय असतो ना, तेव्हा इथे 99% कस्टडी ही आईलाच मिळत असते. तुला हे नव्याने सांगायची गरज नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, तू काय बोलतेस हे मला कळतं आहे, पण हे बघ, भूमीला आहे ना इथे कोर्टामध्ये जायचं नाही आहे. मी जर इथे भूमीला नोटीस पाठवली तर भूमीने नोटीसचं उत्तर नोटीसने दिलं असतं, पण भूमीने तसं केलं नाही. ती इथे आली, ती मला भेटली आणि ती माझ्याशी बोलली आणि मग मी तिला सांगितले की क्षितिजाची कस्टडी मला हवी आहे म्हणून, आणि त्याच्यावरसुद्धा ती काहीही बोललेली नाही आहे. जर तिला माझ्याजवळ डिवोर्स हवा होता तर तिने माझ्याबरोबर डिवोर्स घेतला असता
आणि मग तीसुद्धा कोर्टामध्ये गेली असती ना क्षितिजा कस्टडीसाठी, पण ती क्षितिजासाठी कोर्टामध्ये गेली नाही. तिने मला नोटीस पाठवली नाही. ती इथे आली मला भेटायला. म्हणजे याचा अर्थ काय होतो आत्या? तिला माझ्याबरोबर डिवोर्स घ्यायचा नाही आहे. कायदेशीरदृष्ट्या तिने फक्त मला नोटीस पाठवली, डिवोर्स पेपर पाठवलेत, पण तिला मनापासून डिवोर्स घ्यायचा नाही आहे. म्हणून तर ती कोर्टामध्ये गेली नाही ना. मला कळले आत्या, भूमी हे कुठल्या तरी दबावाखाली येऊनच करते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, म्हणजे आता काय म्हणायचं आकाश? आपली क्षितिजा आपल्याला भेटणारच नाही का? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या क्षितिजा आपल्याकडेच येईल. क्षितिजाची कस्टडी आपल्यालाच मिळेल. तू नको काळजी करू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मी आलोच. आणि तेवढ्यातच इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की हा आकाश इतका कॉन्फिडंट कसा काय आहे की क्षितिजाची कस्टडी आम्हालाच मिळेल म्हणून. तेव्हा ती आता विचारांमध्ये असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी घरी आलेली असते. तेव्हा छान अशी मानसी तयार होऊन बाहेर जायला निघालेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय गं मानसी, हे काय? हा काय पेहराव केला आहेस तू? कुठे जातेस तरी कुठे? तेव्हा मानसी म्हणत असते, आई माझ्या मैत्रिणीच्या बड्डे पार्टीमध्ये जाते. आज तिचा वाढदिवस आहे. तिला शुभेच्छा द्यायला जाते. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते की वा, म्हणजे आता बड्डे पार्टीला जातेस म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत आता नाचगाणं होणार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, मग काय आता घरी यायला सुद्धा उशीर होणार, हो की नाही? तेव्हा मानसी म्हणते, पौर्णिमा तू गप्प बस ना, मी आईंना सांगते ना, मग तू कशाला गं मध्ये मध्ये बोलतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, बघा बोललीस वचा वचा लगेच. तेव्हा मानसी म्हणते, मग तू गप्प बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आईंच्या प्रश्नांचं उत्तर मी स्वतः देईन, कळलं तुला? आई मी आता जाते, पण मी तिला बड्डे विश करेन आणि लगेच येईन. मी जास्त वेळ तिथे थांबणार नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो का गं, पण अचानक कशी गं तू बड्डे पार्टीला निघालीस? आम्हाला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मानसी म्हणते की मला माझ्या मैत्रिणीने आधीच बोलावलं होतं. मी सांगायला विसरले या सर्व गडबडीमध्ये, पण मी थोड्या वेळात लगेच घरी येते, असं मानसी म्हणते आणि जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते की नेमकी ही मानसी चालले तरी कुठे? म्हणजे बड्डे पार्टी जर होती तर आधी ती तयारीला लागली असती, पण तसं काहीच झालं नाही. अचानक तयार झाली, अचानक निघून गेली. आणि काय तर म्हणे तिला एक दुपारी मेसेज आला होता, असं पौर्णिमा म्हणते की तिला एक मेसेज आला होता आणि त्यानंतरच ती निघून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीला संशय येतो. ती म्हणत असते, काय मानसीला फक्त एक मेसेज आला आणि ती लगेच तडक निघून गेली? एवढी कुठली मैत्रीण आहे ती? म्हणजे नक्की बर्थडे पार्टीलाच गेली आहे ना? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई मग तुम्ही एक काम करा ना, तुमची एवढी मोठी गँग आहे, त्यांना लावा ना कुणाला तरी कामाला हिच्या मागावरती. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बस गा, गँग काय गँग, आणि माझी गँग काय अशी थातूरमातूर कामं करत नाही, कळलं ना? डायरेक्ट टोकाची कामं करतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. आई आज ऑफिसमध्ये ती भूमी आली होती ना, तुम्ही म्हणालात की नंतर सांगते म्हणून, पण काही बोललातच नाही. काय झालं ऑफिसमध्ये? तेव्हा रागिनी म्हणते, ती भूमी आली होती, पण ती मला खूप काही बोलली. आज मला तिने एक चॅलेंज दिलं आहे. म्हणजे मला कळत नाही आहे की भूमीला ही घरातली गोष्ट कशी काय कळली. ती मला म्हणत होती की मला सगळं काही माहिती आहे की तुम्ही आकाशला भरीस पाडताय ना डिवोर्स घेण्यासाठी, क्षितिजाची कस्टडी मागण्यासाठी तुम्ही भरीस पाडताय, हे मला सगळं काही कळतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते रागिनीला की तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तुझ्या प्लॅनमध्ये मी तुला सक्सेसफुल होऊ देणार नाही. पण या घरातली गोष्ट त्या भूमीला कशी काय कळली? कोण बरं खबरी असेल? कुणी सांगितलं असेल ही माहिती? तेव्हा पौर्णिमा म्हणते, माझा तर काही प्रश्नच येत नाही आणि अथर्व आणि आकाशसुद्धा काही तिला सांगायला गेले नसतील. राहिला प्रश्न या मानसीचा. ही मानसी सांगूच शकते. तेव्हा इथे रागिनी आता मानसीवरती डोळा ठेवून असते. तर प्रेक्षकांनो इथे मानसी भेटायला आलेली असते भूमीला. वाढदिवसाचं कारण काढून ती भूमीला भेटायला आलेली असते. ती आल्यानंतर आपल्या बहिणीला मिठी मारते आणि म्हणत असते, ताई कशी आहेस गं तू? तर इथे मिठी मारल्यानंतर तिला आता खूपच जास्त आनंद होतो आपल्या बहिणीला इथे समोर बघून. ती विचारपूस करत असते, क्षितिजा कशी आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो सगळं काही ठीक आहे. मी आकाशला भेटायला ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा मानसी म्हणते, मग काय झालं बोलणं? सांग ना, काय म्हणाले भाऊजी कस्टडीबद्दल? तेव्हा इथे भूमी म्हणते की त्याला क्षितिजाची कस्टडी हवी आहे. तेव्हा मानसी म्हणते, मग मग काय करणार आहेस तू?
आता यातून काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे ना, असं भूमी म्हणत असते. तेव्हा इथे मानसी म्हणते, म्हणजे ताई तू काय करणार आहेस आता? तेव्हा भूमी म्हणते की मला माहिती आहे हे सगळं आत्यांमुळेच तो करतोय. तर इथे मी आत्यांनासुद्धा भेटले आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चांगलाच वाद झाला. मी इथे आत्यांना चॅलेंज दिलं आहे. मी त्यांना म्हणाले की तुमचं खरं रूप मी आकाशच्या समोर आणून देणारच. तर इथे क्षितिजाचं अपहरण आणि त्याचबरोबर इतक्या लोकांचा खून जो काही करण्यात आला आहे तो रागिनी आत्यांनीच केला आहे. त्यामुळे मला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत आणि आकाशच्या समोर सादर करायचे आहेत, असं इकडे भूमी म्हणालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता श्रावण सोमवार असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा असते. इथे आता पूजा असते तेव्हा रागिनी इथे आता सगळी तयारी करते महाजनांच्या घरी. तर भूमी तिकडे संकर्षणच्या घरीसुद्धा पूजा करते. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश मी तुला ओवाळते हां. तेव्हा रागिनी आकाशला ओवाळते, अथर्वला ओवाळते. इथे चांगुलपणाचं ढोंग ती करतच असते. तेवढ्यातच इथे आता मानसीने एका माणसाला कामाला लावलेलं असतं. इथे आता मानसीने CCTV फुटेज मागितलेलं असतं ते एरियामधलं. तेव्हा तो मुलगा फोन करतो आणि म्हणतो की मॅडम, भूमी मॅडमला ज्या एरियामधलं CCTV फुटेज हवं होतं ते सगळं फुटेज मी पेनड्राईव्हमध्ये घेऊन आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ते फुटेज आता आणलेलं असतं ते मानसीला दिलं जातं. मानसी ते फुटेज भूमीला आणून देते आणि म्हणते की याच्यामध्ये ते संपूर्ण फुटेज आहे जे तुला हवं होतं. तेव्हा इथे भूमी ते फुटेज आता पेनड्राईव्हला लावते आणि म्हणत असते की आता कळेल की आकाशच्या गाडीचे ब्रेक कुणी फेल केले होते ते. आता सत्य काय आहे ना ते आकाशच्या समोर नक्कीच येईल. तेव्हा इथे लॅपटॉपमध्ये आता पेनड्राईव्ह लावून भूमी ते फुटेज बघत असते आणि जेव्हा ते फुटेज ती बघत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलतो, तिचे हावभाव बदलतात. असं काहीतरी ती त्या फुटेजमध्ये आता बघत असते.